खंत ही आहे की उदय पाटील आज संघामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे ते पर्याय तुमच्याकडे असायला हवे टू रिप्लेस अ ग्रेट प्लेअर. आणि आदित्य त्याच धाटणीचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि म्हणूनच बघा ना, पहिल्या क्रमांकावर आदित्य शेट्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला, दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर नवगरचा ॲज एक्सपेक्टेड आमच्यासोबत जॉईन झालेला आहे. सोन्या नाही, मला खरं नाव पाहिजे. विजय आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत, एक्स्ट्रा मेंबर जश 11चे. ते नेहमीच तयारीत असतात आणि मी त्याचं कौतुक करीन की जेव्हा जेव्हा नवगरचा संघ कुठेही जाऊ द्या, भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा, पालघर म्हणा, मुंबई म्हणा, सोन्या आमच्यासोबत समालोचक कक्षामध्ये असतात. तो स्ट्राइकर्स आपका एक्स्ट्रा मेंबर भेज दीजिए प्लीज. स्ट्राइकर्स आपका एक्स्ट्रा मेंबर कमेंट्री बॉक्स में भेज दीजिए. 4 षटकांचा सामना असणार आहे. चला, मॅच ऑन करा. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. चला, वेळ झालेली आहे, आपण वेळ देखील सांगूया दोन्ही संघांना. 2 वाजलेले आहेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय 2 वाजताना. दुर्गेश आणि रोहित हे 2 फलंदाज वेगवेगळ्या शैलीचे, एक आहे उजव्या हाताचा, एक आहे डाव्या हाताचा. त्याच्यामुळे आता थोडीशी तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण आदित्य यांनी कित्येक वर्षांचं क्रिकेट मीरा भाईंदर या परिसराला दिलेलं आहे. त्याचमुळे नेहमीच हॉल ऑफ फेममध्ये आदित्य शेट्टीचं नाव नक्कीच घेतलं जाणार आहे जर मीरा भाईंदरच्या त्या हॉल ऑफ फेमचा विचार केला तर. स्ट्राईक एंडला दुर्गेश आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण रोहित यांना पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर आदित्य शेट्टी पंचांच्या डावीकडून घेतात स्टार्ट. ऑल द बेस्ट टीम जश 11 नवगर, ऑल द बेस्ट टीम स्ट्रायकर्स 11. शफल झाले, आडव्या पडणे खेळायचा प्रयत्न, बॉल अडवला जाईल, शॉट फाईन लेगला, एक सिंगल कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक खुला झालेला आहे स्ट्रायकर्सचा. दोन्ही संघांनी एकदा चूक केली आज सकाळच्या सत्रामध्ये आणि म्हणतात ना की डिफीट इज द न्यू फेज ऑफ विनिंग. त्याच्यामुळे एकदा जेव्हा तुम्ही हरता तेव्हा खूप काही शिकता. जिंकलेला माणूस काही शिकत नाही, पण हरलेला माणूस खूप काही शिकतो. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आता या 2 संघांच्या माध्यमातून आपल्या परिसराला विजय करण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळेल का, ते पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. आदित्य आता फील्ड सेटअप करतात, कारण रोहित समोर कित्येक वेळा आदित्य खेळलेले आहेत आणि त्याचमुळे रोहितचा स्ट्रॉंग झोन काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करताना 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला डीपमध्ये सेट केलेले आहेत. एक आहे डीप मिड विकेटला आणि एक आहे डीप स्क्वेअर लेगला. प्रत्येक फलंदाजाचा एक कम्फर्ट झोन असतो. रोहितचा मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हा कम्फर्ट झोन आहे, आदित्यला ते ठाऊक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट लावून रोहितने आदित्यला खोटं ठरवलं. खूप चांगली ड्राईव्ह त्यांच्या वतीने पाहायला मिळाली आणि आरामात त्या 2 धावा पूर्ण केल्यात. यालाच म्हणतात तुमच्याकडे असलेल्या पर्यायांची योग्य तेवेळी निवड करणे. फील्ड सेटअप होता ऑन साईडला डीपमध्ये आणि रोहित यांनी खूप चांगला कॉपीबुक स्टाईल फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा गोळा केलेल्या आहेत स्ट्रायकर्स या संघासाठी. धावसंख्या झाले बिनबाद 3. ऑफ साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण तडी असं आत. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे डीप मिड विकेटला, एक सिंगल कंप्लीट, चांगला स्टॉप थ्रो, थोडा वाईड आहे त्याचमुळे 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. एक एफर्ट्स कॅल्क्युलेट केलं जाईल तुमच्या संघाच्या फायद्यासाठी, तुमच्या संघाच्या तोट्यासाठी. आणि त्याचमुळे तुम्ही जेव्हा डीपमध्ये प्रोटेक्शनला आहात तुम्हाला चपळ राहावं लागेल. तुमची चपळता तुमच्या संघाची स्ट्रेंथ आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5 धावा, 5 रन्स ऑन बोर्ड, 9 लॉस. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत 3 या षटकातले. अजूनही ती सफलता आदित्य यांना मिळत नाहीये आणि एक सातत्यपूर्ण खेळ आता रोहित यांचा पाहायला मिळतोय. हाऊ टू यूज पॉवर प्ले. धीम्या गतीचा बॉल केलाय स्लॅश, बॉलला पाठवलाय डीप कव्हरला, चेस त्या ठिकाणी मोठा आहे क्षेत्ररक्षकासाठी, बॉल जाईल डीप कव्हर, सीमारेषा पार, मिळतील या 4 दमदार चौकार. फेकली होती हा स्ट्रोक खेळताना, पूर्णपणे आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल पिचिंग योग्य होती पण थोडासा कंट्रोल चुकला. आता फटका चुकला, क्षेत्ररक्षक थोडे कॅज्युअल राहिले. अभि त्या ठिकाणी व्यवस्थित संतुलन राखू शकले नाही, त्याचमुळे बॉल थेट जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेला आहे.
आणि मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुका आता मात्र जर पाहिलं तर दुरुस्ती करत असताना रोहित भारद्वाज आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौकारच्या मध्ये टीमचे टोटल झाले ते म्हणजे 13 धावा. आतापर्यंत 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. षटकाधी पुढचा बॉल पहा, खोलवर टप्प्याचा होता, फुल टॉस होता, फक्त आणि फक्त बॅट टाकली आणि यावेळेला काय फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट, चौकार. तीन चौकार लगातार 3 बॉलवर स्टेप आउट झाले आणि त्यानंतर इनसाइड आउट अप्रोच आपण फलंदाज रोहित यांचा पाहिलेला आहे. आणि ऑफ साईडला काय सक्रिय झालेत, त्यांच्यासाठी 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात ठेवले होते, पण त्यांना फक्त आराम करण्यासाठीच उभं ठेवलं आणि एक्स्ट्रा कव्हरला पॉईंटला टार्गेट करताना 3 चौकार त्यांनी वसूल केलेले आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकर्स 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 17 धावा. बिनबाद 17 धावा, एक पॉझिटिव्ह स्टार्ट टीम स्ट्रायकर्सची. शेवटचा जो चेंडू होता तो तर खूप चांगल्या पद्धतीने खेळला पहिल्या षटकातला आणि प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डबल, त्यानंतर बॅक टू बॅक 3-4. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत आता अक्षय सोनी. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. एक चांगली धावसंख्या जरी बनली आहे, सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच त्याचा वचपा काढण्यासाठी आता अक्षय सोनीला इंट्रोड्यूस केलेला आहे. आदित्य आणि अक्षय ही जोडी खरं तर गोलंदाजांसाठी कर्दनकार ठरते, पण आता दोघांची गोलंदाजी कामी येते का पाहूया. एका बाजूला आदित्य थोडेसे महागडे ठरले आणि त्यांना बॅकअप देण्यासाठी आता अक्षय सोनी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण आपल्या मनाप्रमाणे सेट करतात, जे खूप महत्त्वाचं असते कुठल्याही गोलंदाजासाठी, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. त्याचमुळे आता ती रिस्क घेण्याची तयारी अक्षय सोनी यांची नाही आहे. त्याचमुळे त्यांना परफेक्शन हवं आहे आणि परफेक्शन कसं सेट केलं आहे पाहूया. एक क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं पारंपरिक क्षेत्ररक्षण अक्षय सोनी यांनी फलंदाजांसाठी सेट केलेलं आहे. दुर्गेश स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या वतीनं एका धावेचं योगदान पाहायला मिळत आहेत. आणि अक्षय तुम्हाला पाहायला मिळत आहेत पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. स्ट्रोकसाठी जागा ॲडजस्ट केली, पूर्णपणे बॅकफुटला गेले, डावीकडे अंग सरकवलं, पण मात्र बॉल थोडासा बाउन्स घेताना पाहायला मिळाला, शरीरापासून दूर राहिला, डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिली. प्रयत्न केले गेले होते अक्षयच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूंपर्यंत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट बॉल. या मॅचमध्ये काय घडलं जाईल निश्चित स्वरूपात. पहिले षटक लागलं आदित्याने, जवळपास 17 धावा खर्च केल्या, भरपूर धावा खर्च केल्या, परंतु कमबॅक केले जाते. अक्षय यांच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत दुर्गेश, त्याच्या नावावरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळते. परंतु त्यांना साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित भारद्वाज यांना देखील आपण पाहू शकतायत. रोहितच्या बातमधनं आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅचमध्ये 5 चेंडूमध्ये 16 धावा, परंतु दुर्गेशने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धाव ही धाव फटकावरती लगावली गेली. गोलंदाज तयार. षटकात येईल पुढचा चेंडू दुर्गेशसाठी. हो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी जर पाहिलं तर शॉर्ट कव्हर पॉईंटला हा चेंडू अडवला गेला 30 सर्कलच्या आतमध्ये. दुर्गेशच्या माध्यमातून 1 धाव, संघाची धावसंख्या झाली 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेले आहेत. 18 रन्स ऑन बोर्ड. हे षटक चांगली सुरुवात देऊन गेले अक्षय आणि जश 11 नवघर या संघाला, जे खूप आवश्यक होतं. 3 चौकार आपण मागच्या षटकामध्ये पाहिले होते रोहित यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आता रोहित तशाच पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळतो का पाहूया. पण अक्षय यांच्या मनामध्ये काय चाललंय ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. अराउंड विकेटनं डावखुऱ्या फलंदाजासाठी जाऊ दिले बॉलला. शफल झाले आहेत का त्या ठिकाणी पंच तेच चेक करतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर उभे आहेत, अजूनही त्याच ठिकाणी उभे आहेत. त्याचमुळे रीच वाढली वाईडची आणि हा येतोय डॉट बॉल. खरोखरच कौतुक करावं लागेल पंचांचं देखील, कारण की भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहेत आणि जबरदस्त पंचांची भूमिका. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज विनंती असेल. दुर्गेश, चला, या स्पर्धेचा नियम आहे, कारण की जबरदस्त पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डॉट बॉल. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रोहितचा प्रयत्न जरूर केला. आता पूर्वी जर पाहिजे चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आलेत, पुढे सरसावलेत. फक्त आणि फक्त या चेंडूवरती 1 धाव, फेकी वाईडीच झाली, बॅकिंग मिळेल आणि तत्पूर्वी 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 19च्या घरामध्ये.
पहिल्या षटकात तेव्हा आपल्याच गोलंदाजाच्या वतीनं धावा खर्च झालेल्या आहेत, तर आपलं कमबॅक करणं क्रमप्राप्त आहे आणि तेच अक्षय सोनी यांच्या वतीने पाहायला मिळालंय. कुठलीच घाई गडबड न करता फलंदाजाची लय ओळखताना आपण कशा पद्धतीनं त्याला अडकवू शकू आपल्या जाळ्यामध्ये, तो प्रयत्न ते करताना पाहायला मिळालेत. त्याचमुळे आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त खर्च केलेले आहेत 2 धावा. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक काही अंशी, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, बॉल खाली येतोय आणि झेल टिपतोय. योगेश द फॅन्टास्टिक फिल्डर फ्रॉम जस्ट नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. पहिला धक्का लागवला जातोय धावसंख्या 19 असताना. टीम जर पाहिली तर स्ट्रायकर्स या संघाला दुर्गेशला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. दुर्गेशचा विचार एकंदरीत करायचा गेला तर एकंदरीत या पहिल्या मॅचेसमध्ये त्याने सुंदर खेळली राहिली, परंतु या मॅचमध्ये थोडासा डगमगला. मागच्या मॅचमध्ये देखील थोडासा डगमगला, परंतु मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मॅनेजर खेळण्यासाठी सज्ज झालेत. आता मात्र संघाचे कर्णधार आहेत आणि ज्याप्रमाणे कर्णधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, सुंदर फलंदाजी त्यांना देखील करावं लागेल, परंतु रोहित भारद्वाज ज्या वेळेला त्यांना स्ट्राईक मिळते त्यांच्या माध्यमातून धावा येताना दिसत आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट केल्या जाते. सुंदर गोलंदाजी, लाईन अँड लाईन चांगली पाहायला मिळते. अक्षरच्या माध्यमातून जर पाहिलं तर बीट केल्या जाते. फलंदाज जर पाहिलं तर मॅनेजर यांना, आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या झाले 19 धावा. मध्ये असायला हवा आणि तो बॅकअप बॉलर म्हणजे ज्यांना आदित्यला बॅकअप दिलं ते गोलंदाज अक्षय आपण पाहतोय. आणि 2 षटकानंतर धावसंख्या स्ट्रायकरची झालेली आहे 19 धावा. नवीन गोलंदाज येत आहेत योगेश, अंपायरच्या डावीकडून ते स्टार्ट घेणार. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वारंवार त्या सूचना आपण करत राहणार आहोत, कारण 5 वाजण्याच्या अगोदर आपण अंतिम सामना पूर्ण करणार आहोत. त्यासाठी ही घाई करण्याची विनंती मी प्रत्येक संघाला करतोय, जेणेकरून आजचा जो खेळ आहे तुम्हाला खूप चांगला तुम्हाला खेळता येणार आहे आणि बक्षीस समारंभ देखील तितकाच चांगला आनंदमय वातावरणामध्ये पूर्ण करता येईल. योगेश बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या डावीकडून स्ट्राईक एंडला असतील रोहित. यावेळेस बघा रिचमध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच करण्याचा उद्देश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले होते. त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉल थांबला होता, पण सरते शेवटी बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आलाय हा चौकार. धावसंख्या 23. मनीष सर एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. पहा, धावता एका हातात झेल घेणं, त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं कटिंग झालं होतं, परंतु यावेळेला जर पाहिलं तर सुंदर डेफिनेटली चौकार एकंदरीत पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतं. योगेश कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहित ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. या पहिले झालेल्या चुका मात्र या मॅचमध्ये जर पाहिलं तर रोहित भारद्वाजची बॅटिंग ही आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते. सिंगल कलेक्ट केली जाते. सिंगलच्या मध्येतून टीमची टोटल झाले 24 धावा या धावफटकावरती. मॅनेजर आलेत मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन टीम स्ट्रायकरचे. आणि आज देखील कालच्या दुपारच्या सत्रात जशी त्यांची फलंदाजी आपण पाहिली होती तशीच फलंदाजी होण्याची अपेक्षा आहे. पण एका बाजूनं योगेश यांनी आतापर्यंत 2 चेंडूंची हाताळणी केली, 1 चौकार खर्च झाला आहे, पण 1 सिंगल. रोहित 22वर खेळतोय. रोहितकडून एक चांगला खेळ मिळालेला आहे स्ट्रायकर्स 11 या संघासाठी. फुललेंचा बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय उंच आहेत आणि त्यांनी आपले दोन्ही हात वर केले आणि आरामात
हा एक गिफ्ट स्वीकारलेला आहे आणि झेलच्या स्वरूपात मॅनेजर यांना परतावं लागते. मॅनेजर होत आहे शून्यावर बाद. धक्का क्रमांक 2 टीम स्ट्रायकर. म्हणजे आमची संक्रांत काय होती जेव्हा आम्ही बालपणातले 90sचे आम्ही आहोत आणि तेव्हा संक्रांत काय होती आणि आज बघा आकाशात तर पतंग दिसतच नाही आहेत. बंदी आली आहे का पतंग उडवण्यावर, असं कुठेतरी चित्र पाहायला मिळते. हा आपल्या वेळी मांजे देखील नैसर्गिक होते आणि आताच्या घडीला असं जाणवू लागलेलं आहे की कुठे कृत्रिम मांजे जे कोणाला तरी म्हणजे पक्ष्यांना त्रास देऊ शकतील, जेव्हा बाईकस्वारांना त्रास देऊ शकतील असे वापर वाढू लागलेले आहेत. त्याचमुळे आता सर्व पतंग उडवणारे जे रसिक आहेत ते देखील घरीच थांबणं पसंत करतात. आणि दुसरी बाब, सगळ्यांच्या टेरेसवर आता पत्रे बसलेले आहेत, शेड बसलेले आहेत. त्याचमुळे आता पतंग उडवणार तर कुठून उडवणार, मोकळ्या मैदानात यावं लागेल आणि मोकळ्या मैदानात येण्यासाठी घरापासून प्रवास करून यावं लागेल आपण, तरच पतंग उडवण्याचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. धावसंख्या 25, 2 गडी बाद. ओहो, पुढचा बॉल श्याम आलेत आणि यावेळेला जर पाहिले तर बॅक टू बॅक 2 चेंडू एकंदरीत जर पाहिले तर सुंदररित्या जर हाताळला हा चेंडू. आणि आतापर्यंत 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धावच्या माध्यमातून पाहिलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 25च्या घरामध्ये चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 4. पुढचे एकदा गोलंदाज तयार होतील षटकातील पुढच्या चेंडू घेऊन. ओहो, यावेळेला देखील सुंदर लाईन पाहायला मिळते. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून काय ॲक्युरेसी असते हे दर्शवून दिले या षटक क्रमांक 3मध्ये. सुंदर गोलंदाजी. सन्माननीय शरददादा केशव पाटील, आपणास मी विनम्र विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे प्लीज. मी सन्माननीय शरददादा केशव पाटील, आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचा, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे प्लीज. नम्र विनंती असेल. धावसंख्या 2 गडी बाद 25 झालेले आहे. हे षटक सुद्धा तितकंच चांगलं राहिलं आहे. बॅक टू बॅक 4 डॉट. वॉट अ कमबॅक बाय टीम जशी 11. वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, मला असं वाटलं होतं की जी लय रोहितने पकडलेली आहे. आणि गमतीने सांगावं असं वाटतंय की प्रत्येक चित्रपटामध्ये जसा एकच हिरो असतो तसा या डावामध्ये एकच हिरो स्ट्रायकरचा, तो म्हणजेच रोहित. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 25. शेवटच्या षटकासाठी आता कुठला गोलंदाज वापरला जाईल ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये घडते. आपण पाहतोय NJ11 पुरस्कृत सन्माननीय आमदार गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2024 ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मीरा भाईंदर मधील सर्व क्रिकेट रसिकांसाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद गेल्या 7 दिवसांपासून आम्हाला लाभलेला आहे. या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर सर्व प्रेक्षकांचा आभार. तसेच प्रिन्स मूव्हीजवर जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतायत पाहतायत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नवीन गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. विनोद म्हणजेच दादू गोलंदाजी मार्कवर येतील. खूप चांगला लेग कटर त्यांच्याकडे आहे आणि पाहूया तीच जादू आता या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का. पण एक जमेची बाजू स्ट्रायकरची ही आहे की रोहित स्ट्राईक एंडला आहेत. 9 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान, जवळपास 230चा स्ट्राईक रेट त्यांचा आपण पाहतोय. श्याम आता आज सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण काम फलंदाजीचं करू शकले नाही. 3 चेंडू घेतलेत आणि 3ही चेंडूवर त्यांना सफलता मिळाली नाही. निश्चित स्वरूपात आपण कालच्या दिवसात देखील आपण श्याम यांना पाहिलं थोडंसं खराब गोलंदाजी. तेवढंच जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग देखील थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 5मध्ये 4थ्यामध्ये विनोद आलेत. पहिलाच बॉल उडवायचा होता पण मात्र बॅटची घेतली एज आणि बॉल आदित्यच्या हातामध्ये कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाले रोहित बाद झाले, ज्यांचं अस्तित्व त्यांनी टिकवलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये. आता अस्तित्वाची परीक्षा संपली आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात रोहित झाले बाद. पंचवीसच्या घरामध्ये
षटक क्रमांक 4 आपण पाहतो विनोद आणि पहिल्या चेंडूवरती सुंदरीत ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं होतं आणि रोहित देखील थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचे कडा आणि विकेट किपर जर पाहिले तर आदित्य शेट्टी एक सुंदर झेल आणि विकेट डाऊन होत असताना जवळपास तिसरा धक्का लगावला जातोय टीम स्ट्रायकर्स या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये पराक्रम केलाय. 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत परंतु आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा घेतील हे 2 फलंदाज हे पाहणं गरजेचं. स्ट्राईक एंडवर राहुल. ओहो पहिला बॉल फेस करताना राहुल जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. गोलंदाज विनोदच्या माध्यमात आणि यावेळेला जर पाहिलं तर वाईट बॉल. संघाची धावसंख्या 1च्या साहाय्याने 2 पोहोचेल 26 धावा. राहुलसाठी हे मैदान खूप फलदायी ठरलेलं आहे आणि म्हणूनच शेवटच्या टप्प्यावर राहुलच्या नावाचा विचार झाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून मिड विकेट आणि काऊ कॉर्नरला टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. होत नाही. बॅट बॉल कनेक्शन जातोय. हा डॉट बॉल आतापर्यंत चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विनोदचं. अतिशय सुंदर चेंडू होता. लाईन देखील अप्रतिम पाहायला मिळेल विनोदची परंतु यावेळेला जर पाहिलं तर या पहिला वाईट टाकला त्यानंतर लाईन आणि लेनने गोलंदाजी केली. पुढचा बॉल याही वेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. विकेट सॅक्रिफाईस होईल आणि निश्चित स्वरूपात श्यामला परतावं लागते डगआउटच्या दिशेने ज्याने 3 चेंडूचा सामना केला. एकही धाव घेतली नाही आहे. थोडासा या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट जात असताना धावचिकच्या स्वरूपात फलंदाज बाद. थोडा बॅड पॅच आहे श्यामचा. श्यामने कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत पण आता हा बॅड पॅच आहे श्यामचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मॉन्टू येत आहेत. ओरिजिनल नाव काय आहे? चला आई वडील आपल्याला नावं देत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगळी नावं मिळतात आणि तीच नावं आता आपण पूर्ण जगभरात प्रसिद्ध करतो. हवेत आहे बॉल. मिस टाइम आहे. एलिव्हेशन जास्त. सनी पटेल बॉल खाली येईल. चूक होणार नाहीये आणि सनीने आपल्या हातांच्या उंजळीमध्ये बॉलला सामावून घेतलं आणि धक्क्यांवर धक्के बसत आहेत स्ट्रायकर्सला. धक्का क्रमांक 5. धावसंख्या 27. निश्चित स्वरूपात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल. विकेट डाऊन होत असताना संघाची धावसंख्या जर पाहिली तर पहा ॲक्शन रिप्ले ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज सनी ते चेंडूखाली होते आणि सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आलाय. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे 4 आणि संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 27. मागच्या 16 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा बनवलेल्या स्ट्रायकर्सने. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मागच्या 17 चेंडूंमध्ये फक्त 10 बनवले आहेत तर ही विचारपूर्वक बाब आहे. म्हणजेच याला क्रिकेटच्या खेळामध्ये आपण म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन. क्रिकेटच्या खेळामध्ये फिनिश देखील तितकाच चांगला तुझा झाला पाहिजे. पहिला डाव पहिलं षटक चांगलं होऊन क्रिकेटचा सामना जिंकता येत नाही. सन्माननीय निखिलजी देसाई गुजराती मंडळ अध्यक्ष यांचं आगमन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. देसाई साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. मोठा स्ट्रोक येण्याची अपेक्षा आहे कारण पराग पठारे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी विरोध तयार. परागने हा बॉल खेळलेला आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सनी फसतोय आणि लगेच बघा एका धावेला 2 धावांमध्ये पराग आणि राहुल यांनी बदललेलं आहे. 2 धावांची होते वर धावसंख्या 29. आता आवश्यकता आहे जश 11. 4 षटकांचंच क्रिकेट आहे. 4 ओव्हर मॅच. 4 षटकं 4 बॉलर्स. 1 बॉल बाकी आहे. माफ करा 1 बॉल बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. चला 29 धावा झालेले आहेत. 1 बॉल बाकी आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर सौरभ. हवेत आहे बॉल का त्या ठिकाणी बघा मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. एरियल स्ट्रोक खेळायचे आहेत पण ते एलिव्हेशन देता येत नाही आहे फलंदाजांना चेंडूला आणि म्हणूनच बघा थोडीशी नामुष्की उडवलेली आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती वेळ झालेली आहे 31. 32 धावांची गरज आहे. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. जश 11 नवघर.
चला, निखिल देसाई साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी धवल मकवाना यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच सन्माननीय पवनजी केडिया हे देखील उपस्थित आहे. यांचा देखील आपण सन्मान व्यासपीठावर पाहणार आहोत. तसेच देवेंद्रजी हे देखील उपस्थित आहेत. आपण देखील या, आपला देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. त्या ठिकाणी धवलजी मकवाना आहेत, अजयजी ठाकूर आहेत. चला, अजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान पाहणार आहोत. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये राजेश बरकडे यांचं आगमन झालेलं आहे. स्वीय सहाय्यक, उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांच्या ज्ञानाचा झरा नेहमीच ओसंडून वाहतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तृप्त करतो असं व्यक्तिमत्व राजेश बरकडे. रात्री अपरात्री कधीही गरज पडली तर सर्वात पहिलं नाव कोणाचं लक्षात येते? राजेश बरकडे यांचं. तर त्यांचं आगमन व्यासपीठावर झालंय. चला, मॅच ऑन करूया. सेकंड इनिंग स्टार्ट होते. लक्ष ठेवलेलं आहे 32 आणि बॉल्स असतील 24. टीम जश 11 नवघर या संघाकडे. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आपण 2 मिनिटांमध्ये पुढचा डाव स्टार्ट करतोय. दिव्य संधी RK DJ. एक पहेली नहीं सुलझ रही, आखिर प्रैक्टिस कहाँ पे करते हो? और आप इसके पहले गेंदबाजी क्यों नहीं? सिर्फ आमदार चश्मे में गेंदबाजी क्यों? मेरे को हर रात को ये सवाल पड़ता है. इतनी अच्छी गेंदबाजी, इतना अच्छा टर्न. आज मुझे लगता है एजाज अब पूरे साल भर अब्बास भाई टूर्नामेंट में गेंदबाजी करते दिखाई देंगे पूरे साल, और उनको देना पड़ेगा. उनको गेंदबाजी नहीं मिली तो आप पर केस बनेगा. आज असगर भाई क्या खेले, आकिब भाई क्या बात है. आकिब और असगर दोनों ने दिल जीत लिया. क्या धुआंधार बल्लेबाजी सुबह दिखाई दी. आकिब फॉर्म में आ गए. हाफ सेंचुरी उनके माध्यम से मिली फ्रेंड्स 11 को. बहुत अच्छी बात रहती है. एक टूर्नामेंट किसी एक के लिए फ़ायदेमंद साबित होती है. और आकिब और एजाज तो आपके सुपर हीरो है. एजाज को याद रखिएगा, 12 गेंदे 12 रन और 5 गेंदे 6 गेंदे 7 रन. एजाज राइट, 6 गेंदे 7 रन और मैच आ गई थी 1 बॉल 6 पर. तो इसी को कहते हैं आपकी स्किल, आपका टैलेंट जो सही वक्त पर काम आता है आपके टीम के. तो उसको याद रखा जाएगा. आपका जो खेल है, आपके टीम के प्रति आपकी डेडिकेशन हमेशा याद रखी जाएगी. चला, 32चं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत दिग्गज समालोचक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय हेमंत पाटील सर. सुरुवातीचे 2 षटकं आपण लीड कॉमेंटेटरच्या भूमिकेत त्यांना ऐकणार आहोत. थैंक यू सो मच मनीष. फिर से एक बार स्वागत है सभी का MLA ट्रॉफी 2024 में. सम्मानीय आमदार श्रीमती गीता भरत जैन, जिनके सम्मान में ये टूर्नामेंट का आयोजन NJ 11 टीम, जिनका एक बेहतरीन सा आयोजन आप देख रहे हो. आज का ये 7वां दिन है. 8 जनवरी से ये टूर्नामेंट की शुरुआत हुई थी. आज 14 जनवरी आखिरी दिन, सुपर संडे और सुपर हिट मुकाबले देख रहे हो. 32 का लक्ष्य रखा है मुकाबला जीतने के लिए जश 11 टीम के सामने. पहली ओवर लेके आ चुके हैं शाम. वो डाउन डी लेग थी, ऐसा लगा यहाँ पर कि शफल क्रॉस हुए थे बल्लेबाज यहाँ पर. यस, वाइट का इशारा अंपायर का. पहली गेंद अतिरिक्त और एक्स्ट्रा के रूप में यहाँ पर खाता खुलता हुआ जश 11 टीम का. लेग स्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. काही काळासाठी पंचांनी वेळ घेतला, जे खूप रास्त आहे. सामना महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 1 धाव. शाम फिर से गेंदबाज तैयार. वो एज लगे, ऐसा लग रहा है शॉट फाइन लेग की दिशा में गेंद गई और कोई भी रन नहीं इस गेंद के ऊपर. इससे पहले मुझे लगता है शाम तीसरी या चौथी ओवर करने के लिए आते थे, लेकिन इस मैच में
पहले ओवर करने के लिए आ चुके हैं। दोनों भी ओपनिंग बल्लेबाज देखिए तो जबरदस्त कद के ये बल्लेबाज है, अक्षय सोनी और आदित्य शेट्टी। बड़े शॉट मारने में माहिर है दोनों। रिवर्स शॉट, बहुत ही अच्छा कनेक्शन और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर, डिग बैक ऑफ द पॉइंट, बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। ये पहला चौका आता हुआ अक्षय सोनी के बल्ले से। सेट तर आवडता स्ट्रोक आहे अक्षयचा आणि खूप लवकर ते बॉडी ॲडजस्ट करतात बघा. किती वेगानं त्यांनी बॉडी ॲडजस्ट केली आणि बॉलला आपल्या कक्षेत घेऊन 4 धावा वसूल केल्या. शाम अगली गेंद फिर से एक बार ये देखिए, डाउन डी लेग थी, वाइट का इशारा अंपायर शशिकांत द्वारा 1 रन का इजाफा और होता हुआ टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन। टोटल तो बड़ा नहीं है, 8 के औसत से बल्लेबाजी करनी है, लेकिन आप देख सकते हो पहले ओवर में अब तक 8 रन बन चुके हैं, सिर्फ गेंदे हुए 2। 6 रन। यहाँ पर बहुत ही जबरदस्त शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद डीप मिड विकेट में कैच पकड़ लिया। पहले विकेट का पतन, अक्षय सोनी जाएंगे पवेलियन में वापस। ऐसा ही हाल रहा तो इतना आसान नहीं होगा 32 रनों को चेस करना, क्योंकि विकेट फैक्टर इम्पॉर्टेंट है और अक्षय का विकेट बहुत ज़्यादा महत्वपूर्ण था। वो आउट हो चुके और नए बल्लेबाज योगेश मैदान के अंदर। बिल्कुल, योगेश आ चुके हैं जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में। वो एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन यहाँ पर पहला विकेट गिरता हुआ 6 के ऊपर पहला विकेट। अच्छा कमबैक किया, एक रिवर्स शॉट आया था लेकिन उसके बाद बहुत ही ज़बरदस्त कमबैक किया है गेंदबाज शाम ने। पलटवार, जल्दी ही पलटवार किया है। 8 के औसत से बल्लेबाजी करनी है, मुकाबला जीतने के लिए जश 11 नवगढ़ टीम को। और देखना है यहाँ पर 6 पर 1 विकेट। लेफ्ट हैंडर बल्लेबाज अब आते हुए बल्लेबाजी के लिए योगेश स्ट्राइक एंड के ऊपर रहेंगे। अंपायर से गार्ड लेते हुए लंबे रनअप से गेंदबाजी करते हैं शाम। बहुत ही अच्छे गेंदबाज है, लेकिन डिपेंड करने के लिए स्कोर थोड़ा सा कम है। बिल्कुल इस विकेट के ऊपर इस मैदान में रन बहुत बन चुके हैं। 99 रन सबसे हाई टोटल मैच है इस मैदान में। ओ एक देखिए, टर्न कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग में, खिलाड़ी वहां पर मौजूद, ज़्यादा ताकत नहीं लगाई, लेफ्ट स्पिप के अंदाज में खेल दिया इस शॉट को। 1 रन यहाँ पर पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज, 1 से टीम का टोटल जा चुका है 7 रन। थंड डोक्याने आता खेळ होतोय योगेश यांचा. त्यांना माहिती आहे की अक्षय बाद झाल्यानंतर आता आपण अजून जास्त रिस्क घेतली तर हे 32 धावांचं आव्हान चेस करताना सुद्धा नाकी नऊ येऊ शकतील. म्हणूनच थोडासा सावध पवित्रा घेऊन ते खेळत आहेत, कारण समोर आदित्य हे अनुभवी फलंदाज आहेत. ते आता स्ट्राईकवर येत आहेत. धावसंख्या 7, गडी बाद 1. बिल्कुल, आदित्य पहली बार स्ट्राइक एंड के ऊपर आते हुए, बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी है आदित्य शेट्टी। रिवर्स शॉट खेल दिया पहले गेंद के ऊपर, बहुत ही अच्छी नजर थी, अच्छा कनेक्शन और गेंद को भेज दिया स्वेरिस थर्ड मैन बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए। इस वक्त ग्लांस करना चाहते थे लेग साइड के दिशा में, लेकिन यहाँ पर डाउन डी लेग गेंद थी, वाइट का इशारा अंपायर का आता हुआ। दिवस बनत नाही श्यामचे. म्हणजे आपण या पूर्ण शृंखलेचा विचार केला तर श्याम त्या ठिकाणी नेहमीच स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. बॅटिंग म्हणा किंवा बॉलिंग म्हणा. थर्ड अंपायर यहाँ देखा जाएगा ब्रश होके गए कि नहीं गेंद शरीर को। चला अंपायर गुणेश मात्रे आपको आना है हमारे वॉर रूम में।
सन्माननीय शरददादा केशव पाटील, मी आपणास नम्र विनंती करतोय की आपण यायचं आहे. माजी सभापती तसेच MMRDA सदस्य आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त काळ ज्यांनी नगरसेवक पद भूषवलं असं सन्माननीय शरददादा केशव पाटील, मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चला यस गणेश सर थांबा. वाइड गेंद, वाइड ने फेयर डिलीवरी है, फेयर डिलीवरी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या नेल्सन फिगर 11 धावा, 1 गडी बाद. आवश्यकता आहे अजूनही 20 धावांची आणि बॉल शिल्लक असणार 18. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल हेमंत सर. मला तर असं वाटते स्ट्रायकर या संघासाठी ज्या षटकात कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागतील जश इलेव्हनच्या. बिल्कुल, लेकिन यहाँ पर 32 की चुनौती रखी थी. 21 रन की आवश्यकता. आस्किंग रन रेट थोड़ा सा कम होता हुआ अब 8 से भी नीचे यानी 7 की औसत से अब बल्लेबाजी करनी है इस मैच को जीतने के लिए जश इलेवन टीम को. और जहाँ पर आप देख सकते हो अच्छी बल्लेबाजी लाइन है, स्ट्रॉन्ग बल्लेबाजी लाइन है जश इलेवन नौका टीम में. तो ये 18 गेंदों में 21 रन इतने महंगे नहीं होंगे, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हम भविष्यवाणी नहीं कर सकते हैं. एक आधी ओवर यानी ये आने वाली ओवर में विकेट गिरे और 5-6 से भी कम रन आए तो मुकाबला रोमांचक स्थिति में आ सकता है. बॉलिंग मार्क पर अब देखना है कौन से गेंदबाज. वरुण आ चुके हैं सामने वाले छोर से. लेफ्ट हैंडर बल्लेबाज योगेश इस वक्त साइड स्ट्राइक एंड के ऊपर. पहली गेंद वरुण की, गेंद को खेल दिया पॉइंट के दिशा में. अच्छी फील्डिंग, थ्रो हुआ लेकिन 1 रन कंप्लीट किया दोनों भी बल्लेबाज ने. 1 रन से अब स्ट्राइक रोटेट होती हुई स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 12. और अब हवा जो चल रही है एडवांटेज है राइट हैंडर के लिए. देखना है आदित्य इस हवा का फायदा उठाते की नहीं. आणि ताकदवान फलंदाज आहे आदित्य आणि ती ताकद वापरेल का पाहूया. पण समोरचा गोलंदाज वरुण ते आव्हान स्वीकारतोय आणि त्या ठिकाणी बघा ना मॅनेजर चर्चा करतोय जे खूप आवश्यक आहे. आपल्या संघाचा गोलंदाज कशा शैलीची गोलंदाजी करू शकतो हे कॅप्टनला माहीत असतं आणि त्याचमुळे थोडं डिरेक्शन आवश्यक असतं चित्रपट सुपरहिट होण्यासाठी आणि तेच डिरेक्शन आता मॅनेजर देतोय. बिल्कुल, कैप्टन को मालूम होना चाहिए कि उनका कौन सा गेंदबाज वो स्टंप उड़ा सकता है. धोनी को मालूम था कि रॉबिन उत्थप्पा भी स्टंप उड़ा सकते, इसके लिए बॉल आउट में उनको गेंदबाजी दी थी. वरुण तैयार अगली गेंद लेके. मैनेजर गुप्ता विकेट कीपर है, यहाँ पर विकेटों से लगते हुए खड़ी है. अगली गेंद आदित्य के लिए. ओ बड़ा शॉट खेलने की कोशिश, ब्लॉक करने की कोशिश थी, यहाँ पर चूके, प्ले एंड मिस. खूप चांगला टर्न आहे वरुणकडे आणि त्या टर्नला तो फ्लाईट देतोय. फ्लाईटने तर बॉलला टॉस करतोय आणि टॉसअप केल्यानंतर बघा किती डिग्रीने बॉल टर्न होतोय आणि ही फिरकीपटूची जादू आहे. वरुण मला असं वाटतं या षटकामध्ये पुनरागमन करून देईल स्ट्रायकर्सला. बिल्कुल बिल्कुल, जो टर्न मिला इस गेंद के ऊपर बिल्कुल थोड़े से अब संघर्ष करेंगे ऐसा लगता है आदित्य. लेकिन आदित्य चुप बैठने वाले बल्लेबाज नहीं है, बड़े शॉट बिल्कुल लगाते हैं. लेकिन अच्छा टर्न है वरुण के गेंदबाजी में.
इस वक्त खेल दिया मिड ऑफ की दिशा में, डीप में खिलाड़ी मौजूद है। एक रन पूरा, दूसरे की मांग, यहाँ पर थ्रो आया लेकिन उसके पहले बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट योगेश्वर आदित्य की। बघा, क्षेत्ररक्षकांना हे लक्षात ठेवावं लागेल की आपण जर आराम केला तर या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल। त्याचमुळे कॅज्युअलनेस आता डीपमध्ये चालणार नाही। एकाच्या बदल्यात 2 धावा मिळाल्या टीम जशला। धावसंख्या झालेले आहेत 14। फिर से तैयार वरुण, लेफ्ट आर्म से फिर से अच्छी गेंद। ये देखिए फिर से एक बार लेग स्पिन गेंद थी, चकमा खा बैठे बल्लेबाज और एक डॉट गेंद। जितके जास्त डॉट बॉल्स तितका फायदा होणार आहे आणि खूप चांगला पिचिंग झोन त्यांनी पकडला आहे आणि त्याच बॉलवर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करताना आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न करतायत। या षटकामध्ये इकॉनॉमिकल वरुण दिसून येत आहेत स्ट्रायकर्स या संघासाठी। शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पुल केलाय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात आहेत। डीप मिड विकेटला बॉलला कव्हर करतील, थोडंसं फंबल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळालं, पण ती धाव घेण्याची मानसिकता दोन्ही फलंदाजांची नव्हती। त्याचमुळे पूर्ण होते फक्त एक सिंगल। एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर। जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे। संघर्ष या दोन्ही संघांच्या खेळाडूंचा पाहायला मिळतो आणि म्हणतात ना की या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे आणि तीच संघर्षाची भूमिका गोलंदाज वरुण आपल्या संघासाठी घेतोय आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी तो आपल्या हाती घेतोय। स्ट्राइक एंडला योगेश यांना पाहतोय, ज्यांच्या वतीनं 4 धावांचं योगदान मिळालेलं आहे। जश 11ला आदित्य आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला। धीम्या गतीचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑनला। आरामात ती एक धाव पहिली पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाही। एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर। 16 झाल्यात, 16ची गरज आहे। 13 चेंडू 16 धावांची गरज, जश 12 चेंडू 16 धावांची गरज आहे। 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 1 गडी बस 16 आणि अजूनही हेमंत सर आवश्यकता आहे 12 चेंडू 16। चलो टाइम के बारे में सहयोग दे, इसके बाद एक और एक मुकाबला, उसके बाद मेगा फाइनल मुकाबला खेला जाना बाकी। टाइम के बारे में सहयोग दे। सोलह पर 1 विकेट। यस, मनीष पाटिल के सुपुत्र युगांश आ चुके हैं, आपका भी स्वागत है। वेलकम युगांश। लगता है युगांश भी कमेंटेटर बनेंगे या क्रिकेटर बनेंगे? कमेंटेटर बनने वाले हैं और मनीष के भी आगे जाएंगे। वो मुझे लगता है कम से कम 3 भाषा में वो कमेंट्री करेंगे, मराठी, हिंदी और इंग्लिश। अभी सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालय में उनको एंकर चुना गया है। अब बोलिए। बिल्कुल बिल्कुल, मराठी नहीं बोलतात ना, खान तशी माती। सोलह हो चुके हैं, अभी भी 16 की दरकार है मुकाबला जीतने के लिए। टाइम के बारे में सहयोग दें प्लीज। और गेंदबाजी के लिए अब गेंदबाज आते हुए प्रेम, ये और महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए। और बहुत ही अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से खेल दिया, डीप एक्स्ट्रा कवर के दिशा में गेंद जा बोटी बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। जसा तुम्ही महत्त्वपूर्ण या शब्दाचा उल्लेख केला, त्या शब्दाला लक्षात घेताना खूप चांगली कव्हर ड्राईव्ह आपण योगेश यांची पाहिली आणि आता 21 पूर्णता बदललेला आहे। धावसंख्या झालेली आहे 20, आवश्यकता 12ची, बॉल शिल्लक 11। यस, 12 रन और चाहिए जीतने के लिए इस मैच को। जश 11 यहाँ से जो टीम जीतेगी टकराएगी फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम के सामने। उल्टॉस गेंद, फ्लॉप स्विप का अंदाज, लेकिन खिलाड़ी मौजूद, अच्छा कैच लपक लिया जंप लेके और यहां पर विकेट जाएगा जश 11 टीम का। योगेश इज आउट। फॅन्टास्टिक स्लॉप स्वीप बट रिझल्ट इज बॅटर इज आउट। बघा, इतका चांगला फटका खेळूनही हा स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर का जात नाहीये,
60 मीटरची बाउंड्री आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा फोर्स लावून हा स्ट्रोक खेळावा लागेल आणि क्लासिक फिल्डिंग पाहायला मिळते. नेहमीच ते क्षेत्ररक्षणाच्या प्रती डेडिकेटेड राहिलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सनी पटेल येत आहेत. आवश्यकता अजूनही 12ची, बॉल शिल्लक असणार आहेत 10. 10 गेंदे 12 रन की दरकार, मुकाबला जीतने के लिए अब नए बल्लेबाज आ चुके. बल्लेबाजी के लिए सनी. ज़्यादा बड़ा टोटल नहीं, लेकिन 32 का लक्ष्य यहाँ पर है, लेकिन 32 का लक्ष्य पूरा करते हुए थोड़ा सा स्ट्रगल हो रहा है ये जश 11 टीम के लिए. ऐसा लग रहा था बड़े शॉट लगेंगे, जल्द से जल्द मुकाबला ख़त्म होगा, 32 रन 2 या 3 ओवर में पूरे करेंगे. लेकिन बहुत ही अच्छी लाजवाब शानदार गेंदबाजी भी हो रही है. पहले गेंद के ऊपर चौका लगा था, लेकिन उसके तुरंत बाद एक विकेट मिल चुका है प्रेम को. राइट आर्म ओवर द विकेट से अब गेंदबाजी करेंगे प्रेम. बल्लेबाज सन्नी के लिए अगली गेंद, क्लिंग बॉल. टर्न करना चाहते थे, आगे गेंद थी लेकिन पीछे जाके खेलने की कोशिश. क्लीन बोल्ड आउट हुए. लगातार 2 गेंदों में 2 विकेट चटकाए गेंदबाज प्रेम ने. क्रिकेटच्या खेळामध्ये जास्त सावधानी सुद्धा तुम्हाला धोका देऊ शकते. तेच पाहायला मिळालं. पूर्ण स्टंप उखडली आणि ती देखील मधळी. फुल पिंट पाहायला मिळालाय आणि सनी यांना विश्वासच बसत नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, त्यांचा नैसर्गिक खेळ हा आक्रमक आहे, पण मात्र डिफेन्सिव्ह अंदाज त्यांना शोभून दिसत नाही. त्याचीच प्रचिती पाहायला मिळाली आणि सनी क्लीन बोल्ड झाले. बिल्कुल आपका जो नेचुरल खेल है वही खेलना चाहिए. आप बड़े शॉट लगा सकते हैं, थोड़े आगे गेंद थी, बिल्कुल सीधे बल्ले से शॉट लगाते तो बड़ा शॉट हो सकता था, लेकिन बैकफुट पे जाकर खेलने की कोशिश, लाइन को मिस हुए और क्लीन बोल्ड. स्टंप यहाँ पर बिखरता हुआ बल्लेबाज सन्नी का और एक विकेट. अब विकेट के हैट्रिक के ऊपर आ चुके हैं गेंदबाज प्रेम. नए बल्लेबाज गणेश आ चुके हैं बल्लेबाजी के लिए. देखना है विकेट हैट्रिक लेते हैं कि नहीं. प्रेम बहुत ही अच्छा कमबैक कर दिया है प्रेम ने. चौका जरूर लगा लेकिन प्रेशर नहीं लिया. अपनी गेंदबाजी बहुत ही अच्छी लाजवाब की है ये प्रेम ने. गणेश स्ट्राइक एंड के ऊपर. टाइम के बारे में सहयोग दे प्लीज. 2 मुकाबले अभी भी बाकी है और घड़ी में अब 2:45 बज चुके हैं. अगली गेंद खेल दिया इस गेंद को. एक्स्ट्रा कवर के दिशा में खिलाड़ी मौजूद, थोड़े से फ्लंबल हुए. 2 की मांग, स्ट्राइक एंड के ऊपर थ्रो और 2 रन यहां पर पूरे भी कर लिए दोनों भी बल्लेबाज ने. 2 से स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 22 रन. एक एक धावेचं महत्त्व आदित्य शेट्टी यांना ठाऊक आहे आणि त्याचमुळे आपण शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकत नाही. याच षटकात जितक्या जास्त धावा कव्हर करता येतील तो प्रयत्न त्यांचा दिसून येतो. त्याचमुळे एक सिंगलवरच गणेश थांबणार होता, पण त्याला प्रवृत्त केलं दुसऱ्या धावेसाठी आणि त्या 2 धावा वसूल झाल्या. धावसंख्या 3 गडी बाद 22. आवश्यकता अजूनही 10ची. 10 की रनों की आवश्यकता. फिर से एक बार स्क्वायर कट कर दिया. पॉइंट में खिलाड़ी मौजूद, तटिया सर्कल के थोड़ा सा बाहर जाके इस गेंद को रोकने में कामयाबी हासिल कर ली खिलाड़ी ने और 1 रन यहां पर पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज. 1 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 23 पर 3 विकेट. दोन्ही संघांच्या बाजूने ते प्रयत्न पाहायला मिळतात आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचा असतो, शेवटच्या क्षणापर्यंत जगायचा असतो आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बघा, प्रत्येक चेंडून जवळ येण्याची गरज नाही. मॅनेजर वक्त के अहमियत को समझिए और हर बॉल के बाद आप डिस्कशन करने के लिए आगे नहीं आ सकते. 3 विकेट के नुकसान पर 23 रन, जीतने के लिए 7 गेंदों में 9 रन. आखिरी गेंद शेष इस ओवर की. अच्छा कमबैक किया गेंदबाज प्रेम ने. पहले गेंद के ऊपर चौका लगा था, लेकिन उसके बाद लगातार 2 विकेट चटकाने में कामयाबी हासिल की और अब तक रन खर्च किए हैं 7. 2 विकेट लिए इस ओवर में. आखिरी एक गेंद शेष और आखिरी गेंद का मुकाबला करेंगे बल्लेबाज आदित्य शेट्टी. बहुत टाइम लगा रहे हैं यहाँ पर. फील्डिंग लगातार चेंज कर रहे हैं. एक गेंद के ऊपर 4 बार फील्डिंग चेंज कर रहे हैं मैनेजर गुप्ता. वो जानते कितना मुकाबला महत्वपूर्ण है. कैचिंग पोजीशन में फील्डर
बहुत ही अच्छा शॉट उठाकर खेल दिया इस गेंद को और भेज दिया बाउंड्री के बाहर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड 6 रन के लिए। या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि इन फ्रंट ऑफ द विकेट लॉंग ऑनला टार्गेट करताना बॉल मैदानाच्या आर पार थेट सीमारेषेच्या 10 मीटर पलीकडे तो बॉल लँड होतोय। ताकदीचा बाहुबली षटकार आदित्य शेट्टी। बिल्कुल लंबे छक्के लगाने में बहुत ही माहिर है। अब 3 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। टॉस के लिए रेडी रहना है। फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कैप्टन, आपको टॉस बॉक्स में आना है। अब्बास बिल्कुल वो पहले से 1 घंटा पहले से वो राह देख रहे टॉस के लिए। टॉस के बिल्कुल बगल में बैठे हुए हैं मीरा रोड टीम के कैप्टन। यहाँ से जो भी जीतेगी वो जाएगी, खेलेगी सेमीफाइनल में मीरा रोड टीम के सामने। 3 रन की आवश्यकता, 6 गेंदे 3 रन। मुकाबला अब आसान हो चुका है। यहाँ से मैच को जीतना है फील्डिंग करने वाली टीम स्ट्राइकर को, तो मैजिकल गेंदबाजी करनी पड़ेगी। 6 गेंदे 3 की दरकार। तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू खूप जास्त महत्त्वाचा होता स्ट्रायकरसाठी। जर तो डॉट आला असता तर आता इक्वेशन काय असतं 6 चेंडू 9 धावा, पण त्या चेंडूवर आदित्यने तो षटकार खेचला आणि जश 11ला या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वरच्या पोझिशनवर नेऊन पोहोचलं, क्रमवारीमध्ये वर आणलं, पण दोनही संधी सुटलेली नाही आहे टीम स्ट्रायकरच्या हातातून। नवीन गोलंदाज रोहित पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर। आवश्यकता आहे 6 चेंडू 3 धावांची, 6 बॉल्स अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन। ऑन स्ट्राईक बॅटर इज गणेश। एक टेक्निकल बॅटर म्हणून गणेश यांना ओळखलं जाते। पाहूया रोहितचा सामना कसा करतायत। पहले गेंद के ऊपर अच्छा शॉट, हवा में गेंद मिड विकेट के दिशा में। 1 रन पूरा, दूसरे की मांग यहाँ पर और 2 रन आसानी से पूरे। स्कोर इज लेवल। क्लियर विक्ट्री के लिए अब 1 रन दूर है यहाँ पर जश 11 टीम। पहला मुकाबला हारा था, लेकिन इस मुकाबले में बहुत ही अच्छी तरह से जीत की तरफ जाती हुई जश 11 नवगढ़ की टीम अब मौका बना चुके फिर से एक बार फाइनल में जाने के लिए। देखना है 1 रन की आवश्यकता। अम्ब्रेला स्टाइल में अब फील्डिंग सजाई है मैनेजर गुप्ता ने। राकेश, ओ यहाँ पर अच्छी गेंद। अब 4 गेंदे और 4 गेंदों में 1 रन चाहिए। छोटा आमिर ने 4 गेंदों में 1 रन नहीं दिया था 2012 में स्वयंभू ट्रॉफी में। वही कारनामा करना पड़ेगा यहाँ पर गेंदबाज को। फिर से एक बार स्वीप करने की कोशिश, डॉट गेंद। 1 रन बनाने के लिए यहाँ पर थोड़ा सा वेट कर रही है जश 11 टीम। 3 में 1 की दरकार। जेव्हा हरण्यासाठी काहीच उरलेलं नसते अशा वेळेला तुम्ही तुमचं 200% योगदान देता आणि तेच योगदान आता रोहित देताना पाहायला मिळालेले आहे। तर नेहमीच ते गोलंदाजी करण्यासाठी येत नाही, पण आता संघाची ओळख आणि संघाची गरज निभावताना आता रोहित पाहायला मिळतात। 3 चेंडूमध्ये 2 खर्च केल्यात, 3 चेंडूमध्ये 1 डिफेंड करायची आहे। रोहित खेल दिया इस गेंद को, एक सिंगल कंप्लीट होगा या बाउंड्री जाएगी। यस, ये विनिंग बाउंड्री आती हुई जश 11 के लिए। इस मुकाबले को जीत लिया है जश 11 नवगढ़ टीम ने। और हार्ड लक, बहुत ही हार्ड लक यहाँ पर स्ट्राइकर टीम बिल्कुल इस टूर्नामेंट में अब 4थे नंबर पे रह चुकी है। टॉस के लिए जाएंगे हम, टॉस किया जाएगा और 5 मिनट बाद फिर से एक बार मुकाबले की शुरुआत। राकेश, आपको टॉस बॉक्स में आना है। राकेश, आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं, लगेच आपण टॉस करणार आहोत। आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहेत विनोद इज द मॅन ऑफ द मॅच। विनोद मॅन ऑफ द मॅच, आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। चला, विनोद ठरले जात आहेत मॅन ऑफ द मॅच। आपण पाहिलात सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून राहिला।
दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल टॉस करून घेऊया, 5 मिनिटाचा रेस्ट करूया आणि त्यानंतर वाटलेस मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. या आपण व्यासपीठावरतीच मुख्य मंचावरती टॉस करणार आहोत. टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल मुख्य व्यासपीठावर यावं. टॉस केला जातो मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला जस्ट 11 नवघर, विपक्ष टीम जर पाहिलं तर फ्रेंड्स 11 मीरा रोड, या दोन टीमच्या माध्यमातून टॉस केला जातोय. चला योगेश, तुम्ही देखील या मॅन ऑफ द मॅचसाठी. विनोद मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरले जात आहेत, ज्याने जवळपास जर पाहिलं तर 1 षटक हाताळलं, 2 विकेट प्राप्त केल्या आणि 6 धावा. एकंदरीत सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. चला या विनोद मॅन ऑफ द मॅच, लवकर या. सन्माननीय शरददादा केशव पाटील यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. 2 विकेट घेतल्या होत्या, फक्त 7 रन खर्च केले होते विनोद. सो मॅन ऑफ द मॅच विनोद. माजी सभापती आणि MMRD सदस्य आहेत आणि श्री शरदजी केशव पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले जाते. चला टॉससाठी यायचे दोन्ही टीम कॅप्टन लगेच या. टॉससुद्धा त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. हे बघतोय ही सेमीफायनल मॅच असेल. बघूया सेमीफायनल मॅचसाठी टॉस केला जातोय माननीय श्री शरददादा केशव पाटील यांच्या शुभ हस्ते. हेड्स इज कॉल. लक्षात ठेवा, हा देखील सामना 4 षटकांचा असेल. आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते. हा देखील सामना 4 षटकांचा असेल. क्या चुना है? फील्डिंग रहेगा. फील्डिंग. थैंक यू सो मच. फील्डिंग लगानी है और आपको बल्लेबाजी करनी है. फील्डिंग. फील्डिंग. 4 षटकाचा सामना असेल आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. पुन्हा एकदा सेमीफायनल मॅच 4 षटकाचा सामना. जस्ट 11ने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये लीड कॉमेंट्रीसाठी येतील तुषार सोनावणे.